महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ पावणे MIDC नवी मुंबई। तर हा चेंबर तुम्ही बघू शकता, कारण हे तुटलेल्या अवस्थेत आहे। रात्री हा जो कंटेनर आहे, हा कंटेनर याच्यामध्ये जाता जाता राहिला, कारण हा याच्यामध्ये गेला असता तर पूर्णपणे पलटी झाला असता। तर पलटी होऊन इथं खूप साऱ्या गाड्या पण लावलेल्या जातात, कारण मोठी अपघात होण्याची दाट शक्यता होती। तर MIDC मध्ये खूप ठिकाणी असे चेंबर तुटलेल्या अवस्थेत तुम्हाला दिसतात आणि तिथे ॲक्सिडेंटही होतात। मागे किती 3 ते 4 गाड्या ठाणे बेलापूर रोड सविता केमिकल रोडवरती असाच चेंबर तुटलेल्या अवस्थेत होता। तिथे 4 ते 5 गाड्या त्या चेंबरमध्ये जाऊन अपघात झाला होता। सुदैवाने तिथे जीवितहानी झाली नाही। पण या चेंबरच्या अवस्थेमुळे लक्षात येतं की ज्या महाशयाच्या अंडरमध्ये हा विभाग येतो, या चेंबरचे व्यवस्था करतात, दुरुस्ती करतात, ते किती तात्परतेने आणि किती काळजीने काम करतात ते या चेंबरच्या अवस्थेमधून तुम्हाला समजतं। कारण हा मेन रोड आहे, कारण इथं नागरिकांची पण ये-जा खूप मोठ्या प्रमाणात असते। कारण इथं पण अपघात होऊ शकतो, कारण पावसाळ्याचे दिवस आता काही दिवसानंतर पावसाळा चालू होतोय आणि हा मेन रोड असल्यामुळे इथं वाहनाची पण मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। तर हा बघू शकता की ते 4 ते 5 फूट आहे। यामध्ये जर गाडी गेली, टू व्हीलर असो किंवा रिक्षा असो, तर त्या गाडीची आणि त्या चालकाची काय अवस्था होईल हे फक्त देवालाच माहिती आहे। तर माझी एकच विनंती आहे, या चेंबरची ही पाहणी करून लवकरात लवकर याची दुरुस्ती करावी, कारण येत्या काही दिवसात पावसाळा चालू होत आहे। पावसाळा चालू झाला तर हा पूर्णपणे ब्लॉक होईल आणि ते पाणी पूर्ण रस्त्यावर येईल। त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागेल। पण ही परिस्थिती येऊ न देता त्याआधीच या चेंबरची पाहणी करून दुरुस्ती करावी। धन्यवाद।